ठाणे येथील दिशा ग्रुप सामाजिक संस्था व माजी नगरसेविका रागिणी बैरी शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाचे ओळा माजीवाडा उपशहर प्रमुख भास्कर बैरी शेट्टी यांच्या पुढाकाराने विशेष वर्गाच्या मुलांसाठी विशेष बालहंडी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले। या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे विशेष गरजांसाठी कार्यरत असलेल्या मुलांना या उत्सवात सहभागी करून घेण्यात आले। सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे विशेष कौतुक झाले। उत्सवात राजहंस फाउंडेशन आणि सेंट जॉन शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्यांना विशेष बक्षिसांनी सन्मानित देखील केलं। या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विशेष मुलांसाठी घेतलेल्या उपक्रमाचं कौतुक केलं आणि या मुलांना प्रोत्साहन दिले। समाजातील प्रत्येक घटकाने अशा मुलांसाठी उन्नतीसाठी योगदान दिलं पाहिजे असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। गेली 12 वर्ष मला वाटते दिशाभूलतर्फे अशा प्रकारच्या विशेष मुलांचे विशेष बाल दहीहंडीचं आयोजन या ठिकाणी गेली 12 वर्ष दिशा ग्रुप करतच आहे। आणि आज या बाल दहीहंडी कार्यक्रमामध्ये ठाण्यातील सेंट जॉन स्कूल विद्याशाळा, आचल, नंतर जागृती पालक संस्था आणि एक राजहंस या 5 शाळेतील शिक्षक आणि बाळगोपाळांनी अतिशय उत्साहाने या ठिकाणी भाग घेतलेला आहे। मला वाटतं निषेध करण्यापेक्षा बदलापूरची जी घटना ज्या नराधमाने केलेली आहे ती अतिशय विकृत अशी कृती त्या ठिकाणी त्या अल्पवयीन मुलींवर झालेली आहे। त्यामुळे माझी शासनाकडे एवढीच विनंती आहे की त्या नराधमाला अक्षरशः कडक अशी शिक्षा लवकरात लवकर देण्यात यावी। आणि याशिवाय महत्त्वाचं म्हणजे त्या शाळेमधील शिक्षकांना म्हणा, ज्या मुलींवर अत्याचार झाले आहे त्यांच्या कुटुंबियांना म्हणा, कशा प्रकारे त्यांचं मनोबल वाढवून त्या मुलींच्या पुढच्या करिअरमध्ये या गोष्टीची त्यांना जाणीव होता कामा नये यासाठी त्यांना कशा प्रकारचं काउन्सिलिंग करता येईल याचा एक प्रयत्न शासनातर्फे म्हणा, शाळेतर्फे म्हणा किंवा विरोधकांतर्फे होणं हे अतिशय गरजेचं आहे। नुसती आंदोलनं करून आपण यावर पर्याय शोधू शकणार नाही। त्यापेक्षा मला वाटतं की आपण सर्वांनी मिळून याचं कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता त्या कुटुंबियांना आणि शाळेला जर शाळेच्या शिक्षकांचं आणि कुटुंबियांचं जर मनोबल वाढवलं तर ते अधिक योग्य होईल असं मला वाटतं। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। संस्कार एक सेवाभावी संस्था नौपाडा यांच्या माध्यमातून दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला। या मंडळाचे हे 16वे वर्ष आहे। या दहीहंडी उत्सवात मराठी सेलिब्रिटी तसेच व्यापारू बंधूंची येथे उपस्थिती लाभली। या संस्थेतर्फे सामाजिक बांधिलकी जपत हा उत्सव जो होता तो इथे आयोजित करण्यात आला होता। तसेच या उत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल देखील येथे पाहायला मिळाली। सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा काही औरच होती। तसेच या ठिकाणी दहीहंडी 100 फूट वरती बांधून ती खालीवर करत अनेक गोविंदा पथकांना येथे थर लावून ती फोडण्याची संधी दिली जात होती। तसेच प्रत्येक येणाऱ्या गोविंदा पथकाला आकर्षक बक्षीस आणि काही रक्कम देखील देण्यात आली। या संपूर्ण दहीहंडीचं जे आयोजन होतं ते या संस्थेचे अध्यक्ष दीपक क्षत्रिय यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं। तर दहीहंडी या उत्सवाला खेळाचं स्वरूप देण्यात आलं असून प्रत्येक गोविंदा पथकाला याचा आनंद घेता यावा, तसेच नागरिकांना देखील या सणाचा आनंद घेता यावा या उद्देशाने नौपाडा परिसरामध्ये आपण अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या उत्सवाचं आयोजन केल्याचं यावेळी संस्थेचे अध्यक्ष दीपक क्षत्रिय यांनी म्हटले। फर्स्ट म्हणजे संस्कार आमची एक सामाजिक संस्था आहे, त्या माध्यमातून दहीहंडीचा कार्यक्रम होतो। गेली बरेच 16 वर्ष आमचं हे दहीहंडीचं होतं। सुरुवात एवढी होती पण आता एवढा प्रस्ताव वाढला आहे तर 70 ते 75 आपल्या सलामी झाल्या आणि 9 वाजता आम्ही हंडी
लालबागचा राजा म्हणून आपला पोपट त्यांना आम्ही हंडी इश्यू केली आणि बरेच ॲक्टर्स आमच्याकडे आले होते, बरेच कार्यकर्त्यांची टीम होती आणि उत्कृष्ट प्रतिसाद या हंडीला यावर्षी होता. गोविंदा पथकांचे काही अपघात किंवा काय असं नाही, काही अपघात वगैरे काही झालं नाही. आम्हाला पोलिसांचं चांगलं सहकार्य मिळालं. आमचे व्हॉलंटियर्स संस्थेचे इथे होते आणि असं नाही आमची हंडी मानाची आहे तर 50 फूट वरती बांधानंतर तिला 10 फूट खाली घ्या आणि 25 लाख बक्षीस असं नाही आहे. 6.5 थरावरती आमची हंडी होती, सलामी स्टेज समोर होती. प्रत्येक जण गोविंदावर सलामी लावून त्यांची जी अमाऊंट रक्कम आहे त्यांना आम्ही देत होतो. भले उभे राहते आम्ही ती रक्कम इश्यू करत होतो. साधारण किती रकमेच्या बक्षिसांची उधळण या उत्सवांतर्गत बघा 5 तर असेल त्यांना एक फायनल 5 तर 7 तर 8 तर ह्याला आम्ही 4,000 प्रमाणे बक्षीस देत होतो आणि फायनल आहे त्यांना ट्रॉफी होती मोठी आणि 51,000 बक्षीस होतं. शिवमुद्रा प्रबोधिनीतर्फे ठाण्यातील सेंट जॉन शाळेजवळ गेली 19 वर्ष दहीहंडी उत्सव साजरी करण्यात येते. या दहीहंडीचे एक महत्त्व आहे. इथे विशेष मुलांची हंडी साजरी केली जाते. सेंट जॉन येथील विशेष मुलं ही हंडी फोडत असतात. यावर्षी आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीमध्ये या विशेष मुलांनी हंडी फोडली. या विशेष मुलांनी हंडी फोडल्यावरती त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो त्यासाठी विशेष हंडी उभारत असल्याचं शिवमुद्रा प्रबोधिनीचे सचिन भायजे यांनी सांगितले. ठाणे व नवी मुंबई येथील ही गोविंदा पथक येथे मोठ्या प्रमाणावरती हंडीला सलामी देण्यासाठी येत असतात. बक्षिसांच्या रकमेसाठी नाही तर आम्ही देत असलेल्या श्रीकृष्ण यांच्या आकर्षक ट्रॉफीसाठी येत असल्याचं सचिन भायजे यांनी सांगितलं. यावेळी संजय केळकर, विकास पाटील, सीताराम राणे इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंडळाचे महेश भायजे, सन्मान गायकवाड, नरेंद्र लोंढे, राहुल पवार, दीपक सोरगे, कुशल पलंगे, शुभम लाड, अतुल पडवळ, अजित गुप्ता, अमेया फाटक, निहार भायजे, कामेश आंबेकर, जयनाम छाडवा, कार्तिक आणि इतर मान्यवर पदाधिकारी, बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. नमस्कार, मी सचिन सदाशिव भाईजे. शिवमुद्रा प्रबोधिनी या संस्थेतर्फे आम्ही सार्वजनिक गोकुळाष्टमीचं आयोजन केलेलं आहे. हे यंदाचं 20वं वर्ष आहे. आमच्या दहीहंडीचं आकर्षण, प्रमुख आकर्षण म्हणजे सेंट जॉनची स्पेशल स्कूलची मुलं. ठाण्यामध्ये एकमेव अशी संस्था आहे की ह्यांच्यासाठी सार्वजनिक पद्धतीने गोकुळाष्टमीचं आयोजन आम्ही करतो आणि आज ही मुलं थोड्याच वेळात इकडे येणार आहेत आणि त्यांचा उत्साह किती असतो. त्याचप्रमाणे ठाण्यातील, मुंबईतील नामवंत गोविंदा पथक आपल्या इथे सलामी द्यायला येतात आणि आमचं विशेष आकर्षण असतं म्हणजे आमची श्रीकृष्णाची जी ट्रॉफी आहे तिच्यासाठी संध्याकाळी अक्षरशः चढाओढ होते की ही मानाची हंडी कोण फोडणार. तर असा हा आमचा गोविंदाचा उत्सव आहे. माझ्याबरोबर माझे मित्रपरिवार आणि माझे सहकारी नेहमीच माझ्याबरोबर असतात. म्हणून आज आम्ही हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करतो.